नमस्कार, विजय श्रीहोम चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं भरपूर असं मनापासून स्वागत करते। तर आपण जेव्हा बाहेर हॉटेलमध्ये जातो ना जेवायला फॅमिलीसोबत किंवा आपल्या मित्रांसोबत, तर अशा वेळी काय होतं आपल्याला काय भाजी मागवायची नाही सुचत नाही लवकर। तर मग अशा वेळी आपण काय करतो, एखादी हंडीचा प्रकारच मागवतो। तर आज आपण काय करतो माहिती आहे का, त्या हंडीतलाच प्रकार एक पाहतोय, ते म्हणजे घरच्या घरी चिकन हंडी कशी बनवायची ते। तर शेवटपर्यंत रेसिपी नक्की पहा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी गावरान चिकन आणलेलं आहे 1.5 किलो। तर त्यासाठी स्वच्छ धुवून घेतलं मी पहिल्यांदा आणि म्हणजे त्याचे काप पण असे जास्त मोठे पण नाही ठेवलेले, मीडियम ठेवलेले आहेत। त्यानंतर आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घातलेली आहे गरजेनुसार। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद पावडर घालायची, धणा पावडर घालायची आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं। थोडंसं लाल तिखट पण घातलं इथे मी। त्यानंतर मीठ घालायचे चवीनुसार। त्यानंतर आपल्याला यामध्ये काय करायचं, अर्ध लिंबू पिळून घ्यायचं किंवा तुम्ही दही पण वापरू शकता मॅरिनेशनसाठी, दही पण चालतं। तर इथे मी लिंबू पिळते। तर छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच आणि सगळ्याला असं व्यवस्थित लागलं पाहिजे ते, या पद्धतीने असं हाताने चांगलं चोळून घ्यायचं। तर आपल्याला काय करायचं, आता हे एक अर्धा तासभर आपल्याला असंच मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे। तरी ते अर्ध्या तासाने आपल्याला आता शिजायला घालायचं आहे, त्यामुळे इथे छान असं पाहू शकता मस्त असं मॅरिनेट झालं। इथे मी कुकर घेतलं आहे कारण गावरान चिकन जे आहे ना त्याला खूप जास्त वेळ लागतो शिजायला, त्यामुळे कुकरमध्ये ना 3 शिट्ट्यांमध्ये शिजून जातं ते। तरी ते कुकर ठेवला आहे। त्यानंतर गरजेनुसार थोडंसं तेल घातलं आहे आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। एक मोठा बारीक चिरलेला मी कांदा घालते। तर छान असा लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचा। परतून झालं की यामध्ये आपल्याला आता मॅरिनेशन केलेलं चिकन घालून घ्यायचं। तर आपण ऑलरेडी आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे, त्यामुळे नुसता मी कांदा घालून त्याला परतून घेतलं। आता इथे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि गरम पाणी घालून, थोडंसं गरम पाणी घालायचं, जास्त पण नाही घालायचं, आणि छान असं कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी इथे मी काय केलं, फुटाणे जे असतात ते आपले फुटाणे घेतलेत, इथे काजू घेतलेत थोडेसे, आणि हे असं छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं। आता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, फुटाणे म्हणा किंवा काजू म्हणा। तर काजू शक्यतो वापरा, कारण काजूने काय होतं, आपण जे हॉटेलमध्ये खातो ना ग्रेव्ही, तर सेम टेस्ट अगदी तशीच लागते, त्यामुळे काजू घालू शकता तुम्ही, फुटाणे नाही घातले तरी। आता त्याच पॅनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 2 उभे काप करून मी कांदे घेतलेले आहे, ते आपल्याला भाजून घ्यायचं छान असं तेलामध्येच, असं छान असं भाजून घ्यायचं आहे आणि लालसर कलर येईपर्यंत भाजून घेतले। थोडासा लालसर कलर आला की त्यामध्ये काय करायचं, आपल्याला 2 टोमॅटो घालायचे बारीक चिरलेले। इथे मी 2 छोटे छोटे टोमॅटो घेतले आहेत, ते असे छान असे काप करून घातलेले आहेत आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये परतून घ्यायचं। आणि इथे मी खोबरं ना थोडंसं किसून घेतलं होतं। तर हे खोबरं पण पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण खूप छान अशी तरी येते, त्यामुळे तुम्ही घालू शकता। आणि एका साईडला असं मी घेतलं, कारण खोबऱ्याला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे पॅनमध्येच असं मी एका साईडला घेतलं आणि छान असं आता मिक्स करून भाजून घ्यायचं आपल्याला। आता यामध्ये आपण काजून ते पण घातले। तवा मी बंद, म्हणजे गॅस बंद केला आहे मी, आणि असं मिक्स करून घ्यायचं। आता हे आपल्याला काय करायचं, याचं छान असं बारीक वाटण तयार करायचं आहे, तर वाटून घेऊयात। तर हे पाहू शकता, या पद्धतीने अशी प्युरी तयार झालेली आहे आपली वाटणाची, खूप छान अशी, आणि खूप मस्त असं बारीक वाटून घ्यायचं। आता इथे मी मोठं पातेलं ठेवलं आहे। तर इथे काय करायचं, गरजेनुसार तेल घालायचं, त्यामध्ये तेजपत्ता घालायचा, त्यानंतर लाल तिखट घालायचं, थोडीशी धणे पावडर घालायची, तर थोडासा गरम मसाला घालून घ्यायचा, त्यानंतर थोडीशी पाव चमचा हळद घालून घ्यायची। आणि आता यामध्ये आपल्याला घालायचा घरगुती मसाला, जो तुमच्याकडे असेल तो घरगुती मसाला घालू शकता। तर इथे मी घरगुती मसाला घातला आहे, तिखट जितकं लागतं त्याप्रमाणे। त्यानंतर यामध्ये घातलं आहे आता चिकन मसाला। तर हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला आता तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं। भरपूर सारं वाटण झालेलं आहे आणि तुमची क्वांटिटी किती आहे त्यावर तुम्ही करू शकता वाटण तयार। तरी ते आलं लसणाची पेस्ट घालण्यासाठी मी विसरली होती, तर हरकत नाही, आपण पहिल्यांदा पण घातली होती चिकनमध्ये मॅरिनेशनमध्ये। तर इथे आता घालून घेऊया आणि छान असं आता तेल सुटेपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि ग्रेव्ही पाहू शकता किती सुंदर झाली आहे। तर ते सुटेपर्यंत परतून घेतलं आणि मी काय केलं माहिती का, जे चिकन शिजवलं होतं ना त्यामधलं थोडंसं चिकन साईडला काढून ठेवलं, कारण सुक्कं पण बनवायचं होतं त्यामुळे। तर इथे आता शिजलेलं चिकन यामध्ये घालून घेतलं आणि ते पाणीसुद्धा यामध्ये घालून घेतलं। तर ते जे आपलं पाणी असतं ना, ते सूप म्हणून तुम्ही
खूप छान लागतं प्यायला, ते पिऊ शकता. आणि तुम्हाला ग्रेव्ही कितपत हवी आहे दाटसर किंवा तर त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता. चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं. आता याला चांगलं आपल्याला एक 10 ते 15 मिनटं असंच शिजवून घ्यायचं. तर एक 15 मिनिटानंतर नाही ते मी गॅस बंद केलेला आहे. छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. खूप सुंदर अशी. आत्ता तरी दिसत नसली तरी त्याला नंतर खूप छान तरी येते. तर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता याला डेकोरेशन करणार आहे. माझ्याकडे मातीचं भांडं आहे, मटका टाईप, तर त्यामध्ये इथे मी डेकोरेशन केलेलं आहे. खूप सुंदर दिसते आणि ग्रेव्ही तर इतकी अप्रतिम झाली ना. तर प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगवेगळी असते, तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा नक्की ट्राय करा. अगदी हॉटेलमध्ये जशी मिळते ना आपल्याला हंडी, त्याच पद्धतीने ही भाजी लागते. तर एक 7 ते 8 जण सहज खाऊ शकता. तुम्हाला जर जास्त क्वांटिटी हवी असेल तर मसाला वाढवू शकता तुम्ही. तर मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमच्या कमेंट्समधून मला नक्की कळवा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आवडली असेल रेसिपी तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. पुन्हा भेटूया असंच एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.